करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. प्रमाणे म्हातारपणात आपण आईवडिलांना त्रास देतो. बघा प्रत्यक्षपणे आईवडिलांच्या डोळ्यातून पाणी येतं, पण प्रत्यक्षपणे त्याच आईवडिलांना त्रास देणाऱ्याला देवसुद्धा कोणती शिक्षा देतो, कसा भाग दिलेला आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बघा प्रत्यक्षपणे आई आणि मुलगा, ज्याप्रमाणे तो मुलगा आईला बघा विदेशात, बाहेरच्या देशामध्ये घेऊन जाण्यासाठी भारतात येतो व कशा प्रकारे तो तिला रस्त्यावर एकटीला सोडून निघून जातो, ज्याप्रमाणे हे आपण पाहतोच की नाही. व त्यानंतर त्या मुलाची अवस्था काय होते. आईची फसवणूक केली याचा त्याला काय परिणाम भोगावा लागतोय. बघा एका शहरामध्ये एक नवरा बायकोचा संपूर्णपणे पाहायला गेलो तो जोडपा राहत होता, कसा भाग दिलेला आहे. त्यांना एक मुलगा होता, दुसरं त्यांना काहीच मूलबाळ नव्हतं. पती कंपनीमध्ये नोकरी करत असे आणि पतीच्या नोकरीवरच संपूर्णपणे घर चालत होतं. त्याच नोकरीवर त्याने शहरामध्ये एक घरसुद्धा बांधलं होतं. खूपच आनंदाने ते तिघं जीवन जगत होते. जेव्हा काळाचा आघात बसतो ना, बघा कसा भाग दिलेला आहे. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बापा. जेव्हा काळाचा आघात बसतो तेव्हा त्याला कोणीही थांबू शकत नाही. हळूहळू वेळ चालू झाला. एक दिवस असा आला की त्या स्त्रीच्या नवऱ्याचा देहांत झाला. त्या परिवाराला चालवणारा मुख्य माणूसच हे जग सोडून निघून गेला. असं म्हणतात की मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे. तर कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही ना. एक ना एक दिवस हे सर्वांना येणारच आहे. परंतु मृत्यू अशा वेळेवर येत असतो तेव्हा खूप जास्त दुःख असतं. मनुष्य जेव्हा त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून हे जग सोडून निघून जातो तेव्हा त्याचं दुःख इतकं जास्त नसतं, परंतु तो मध्येच सोडून जातो तेव्हा त्याने दुःख अत्यंत विदारक असतं. जेव्हा घरातील मुख्य माणूस परिवाराला एकटा सोडून निघून जातो ना, तेव्हा त्याचे दुःख खूप अधिक असतं. त्या सौभाग्यवती स्त्रीचे आयुष्य एका विधवेमध्ये बदलून गेल्यावर तिच्या जीवनामध्ये आता अंधकार दाटला होता. ती सर्वत्र पाहायची, मात्र तिला काहीच दिसायचं नाही. तिच्या मनामध्ये सुद्धा विचार यायचे की आता जगून तरी काय करायचं, मी सुद्धा हे जग सोडून निघून जातो. परंतु तेव्हा तिला तिच्या मुलाचा विचार आला. तिने विचार केला की माझ्यानंतर माझ्या मुलाचं सुद्धा या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. मला इच्छा नसताना सुद्धा माझ्या मुलासाठी जगावं लागेल. आता त्या स्त्रीची सर्व आशा मुलावर होती. तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकवून एक यशस्वी माणूस बनवेल. शिकल्यानंतर जेव्हा त्याला चांगली नोकरी मिळाली तेव्हा आमचे हे दुःख आयुष्य सुखामधले बदलून गेलं. माझे सुद्धा आनंदाचे दिवस येतील. जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, चांगली नोकरी त्याला मिळेल आणि एका चांगल्या मुलीसोबत जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा मला एक सुनबाई मिळेल
जी माझी सेवा करेल व अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस परत येतील. असाच विचार केल्यानंतर ती आई तिच्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते. त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवते. ते इकडे तिकडे काम करून मुलाच्या शाळेची फी भरते. नवरा जे काही पैसे सोडून गेला होता ते पैसे काहीच दिवसानंतर संपून गेले व त्यानंतर घर खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, सर्व भार त्या स्त्रीवर सर्व काही यायचे. ती बिचारी इतरांच्या घरामध्ये काम करायची. त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यावरच ती तिचा आणि मुलाचा सर्व खर्च चालवत असे. तिने कधी तिच्या मुलाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. ती स्वतःला नवीन कपडे शिवत नसे. ती स्वतः फाटलेले कपडे घालत असे, परंतु मुलाला नवीन नवीन कपडे ती आणत असे. दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन घरकाम केलं. दुसरं तिच्याकडे काहीच नव्हतं. फक्त शहरात बांधलेलं ते एक घर होतं. त्या घरामध्ये ती राहू शकत होती, परंतु घर खर्च चालवण्यासाठी तिला काहीतरी काम तर करावेच लागणार होते आणि म्हणूनच ती दुसऱ्यांच्या घरामध्ये घरकाम करत होती. असाच करून मुलगा मोठा झाला. हळूहळू मुलगा तरुण झाला. मुलगा जेव्हा मोठा झाला तो खूपच मेहनतीने अभ्यास करत होता व ज्यामुळे त्याला उच्च शिक्षण मिळाले. हळूहळू त्या मुलाला त्याच शहरामध्ये एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्याने विचार केला की माझी आई दुसऱ्यांच्या घरामध्ये घरकाम करून घर खर्च चालवते. दुसऱ्यांच्या घरात काम करून मला इतकं शिकवलं आहे, आता मी नोकरी केली तर माझ्या आईचं भार थोडं कमी होईल. तो मुलगा आता नोकरी करू लागतो. इकडे आई आता म्हातारी झाली होती. ते दोघेही खूप आनंदपूर्वक तिथे राहत होते. अशाच प्रकारे काही दिवस जात होते. एके दिवशी त्या मुलाला समजलं की आपण जर परगावी परदेशामध्ये नोकरीनिमित्त जर गेलो तर याच कामाचे चांगले पैसे तिकडे मिळतील. जर नोकरी तिकडे केली तर माझी घरची परिस्थिती लवकरच चांगली होईल आणि लवकरच मी खूप श्रीमंत बनेन. बघा कसा लोभ आलेला आहे, कसा हाव प्रत्यक्षपणे आपल्या या देहामध्ये. तो मुलगा प्रत्यक्षपणे आईला म्हणतो, आई आता मला बाहेरच्या देशात जायचं आहे नोकरी करण्यासाठी, तर मला तिकडे जाण्याची आज्ञा दे. तिकडे गेल्यानंतर मी काही दिवस काम करेन व त्यानंतर तुलासुद्धा इकडून बाहेरगावी घेऊन जाईल. तेव्हापर्यंत तू इथेच राहून तुझी काळजी घे, मी लवकरच तिकडून परत येईन. तिचा मुलगा तिला सोडून बाहेरच्या गावी, बघा बाहेर देशात नोकरीनिमित्त गेला. कारण म्हातारपणात मुलगाच तिचा एक आधार होता. आता ती खूपच म्हातारी झाली होती. आई मुलाला नको सुद्धा म्हटली होती, परंतु मुलगा म्हणू लागला, आई तू काळजी करू नकोस, मी खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवेल व त्यानंतर मी घरी येईन. त्यानंतर तुला कोणत्याही गोष्टीची काळजी नसेल. त्यानंतर बघा प्रत्यक्षपणे मुलाच्या भविष्याबद्दल सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आईने मुलाला जास्त नकार देणे योग्य समजले नाही. आईने त्याला जाण्याची आज्ञा दिली. तो मुलगा आईला घरी सोडून त्याच दिवशी बघा बाहेरगावी जायला निघाला आणि तिकडे जाऊन तो नोकरी करू लागला. काहीच दिवसात त्याने खूप सारे पैसे कमवले. बघा कसा लोभ आलेला आहे. त्या पैशाच्या पायी त्याच्या आईला फोन करणं सुद्धा विसरून गेला. तो हे विसरून गेला की त्याची एक आई म्हातारी आहे, परंतु बघा प्रत्यक्षपणे हजारो किलोमीटर दूर त्याची वाट पाहत आहे. मुलाशिवाय तिचा या जगामध्ये दुसरा कोणीच नव्हता. मुलगा हेच तिचं सर्वात मोठा आनंद होता. मुलगा तिच्या जगण्याची एक उमेद होती. पण प्रत्यक्षपणे बघा आता 2 वर्ष निघून गेले होते ना. तिकडे त्याला एक प्रत्यक्षपणे बघा सुंदर मुलगी भेटते आणि त्याच मुलीसोबत तो विवाह करतो. कसा भाग दिलेला आहे.
आणि तिथेच तो सेटल होतो. जेव्हा त्याने प्रत्यक्षपणे लग्न केलं तेव्हा त्यानंतर काही दिवसानंतर त्या मुलाने त्याच्या आईला फोन केला. आई त्या मुलाची नेहमीच वाट पाहत असे. ती विचार करायची की माझा मुलगा जेव्हापासून बाहेरगावी गेला आहे तेव्हापासून त्याने माझी काही चौकशी केली नाही. माहीत नाही तो कसा असेल, तो तिथे ठीक आहे की नाही, काही समजत नाही. हाच विचार करत सारखं बघा विचार करत करत दुःखी व्हायचे. परंतु बघा प्रत्यक्षपणे त्याच्या आईला एकदा फोन केला. जेव्हा त्याने आईला फोन केला तेव्हा त्याने आईला सांगितलं, आई मी तुझा मुलगा श्याम आहे. मुलाचा आवाज ऐकून आईला असं वाटलं की जसं तिच्या कानामध्ये कोणीतरी अमृताचे थेंब टाकलेत. आनंदाने त्या आईचा हृदय प्रफुल्लित झाला. आनंदाने तिचे डोळे भरून आले. एकदमच ती विचार करू लागली, बाळा तू कसा आहेस? तू जेव्हापासून गेला आहेस तेव्हापासून तू मला एकसुद्धा फोन केला नाहीस. तू एक सांग, तुला तिकडे काही अडचण तर नाही ना? तुला तिथे काही दुःख तर नाही ना? बघा कोण विचारते? शेवटी आई विचारते ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. मुलगा म्हणू लागला, आई मला काहीच अडचण नाही आहे, मी इथे खूप आनंदात आहे. तू कशी आहेस? तेव्हा आई म्हणाली, बाळा मी खूप ठीक आहे, आनंदी आहे. आज तुझा फोन आला आहे तर मला आणखी बरं वाटत आहे. बाळा तू तुझी तिकडे काळजी घे आणि तू जेव्हा इकडे येशील तेव्हा प्रत्यक्षपणे मला कळव. तेव्हा मुलगा म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, मी लवकरच येईन. आणि हेच सांगण्यासाठी मी तुला फोन केला आहे. आई मी इकडे लग्न केलं आहे. जसं आईने मुलाच्या तोंडून लग्नाबद्दल ऐकलं तेव्हा आईला खूप जास्त वाईट वाटलं. तिला मोठाच धक्का बसला. तिला असं वाटलं की माझा मुलगा जेव्हा घरी येईल तेव्हा मी स्वतः त्याच्यासाठी मुलगी शोधेन. बघा पूर्ण दुनिया पाहिल माझा मुलगा नवऱ्याच्या रूपात कसा दिसतोय. प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं. परंतु आज माझ्या मुलाने माझं हे स्वप्न धुळीस मिळवले. आई हेच विचार करून गप्प बसली होती. मुलगा विचारतो, आई तू गप्प का झालीस? माझ्या लग्नाबद्दल ऐकून तुला आनंद झाला नाही का? तेव्हा आई म्हणाली, नाही बाळा, असं काहीच नाही. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. तू लग्न केलं आहेस तर हे चांगलंच केलं आहेस. तुम्ही दोघेही आनंदात राहा. मुलगा म्हणाला, आई तू काळजी करू नकोस. तुझी सूनबाई खूपच चांगल्या स्वभावाची, लाखांमध्ये एक आहे. तू जेव्हा पाहशील तेव्हा खूपच खुश होशील. मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आई हसू लागली. ती खुश झाली. त्यानंतर त्याच्या आईसोबत आणखी काही बोललो तर त्यानंतर तो फोनच बंद करतो. त्या दिवसानंतर त्या मुलाने परत त्याच्या आईला कधीच फोन केला नाही. बिचारी म्हातारी आई इकडे मुलाच्या फोनची वाट पाहत असे. मुलाच्या फोनची वाट पाहत पाहत त्या आईला 5 वर्ष निघून गेले. 5 वर्षानंतर मुलाने पुन्हा एकदा फोन केला आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा आई फोन उचलते. मुलाचा आवाज ऐकून आई पुन्हा खुश होते. त्यानंतर आई म्हणते, बाळा तू कधी येशील? तुझी वाट पाहून 5 वर्ष निघून गेले. 5 वर्षानंतर आज तू फोन केला आहेस. तुला माझी आठवण येत नाही का? तू घरी कधी येशील? मी रोजच्या रोज तुझी वाट पाहत आहे. तुझ्या आवडीच्या वस्तू रोजच्या रोज मी बनवत आहे. माहीत नाही तू कधी येशील आणि माझ्याकडे तुझ्या आवडीच्या वस्तू खाण्यासाठी मागशील. आणि म्हणूनच रोजच्या रोज तुझ्या आवडीच्या वस्तू मी बनवून ठेवत आहे. परंतु तू अजूनही आला नाहीस. तेव्हा श्याम म्हणतो, आई तू काळजी करू नकोस. 5 दिवसानंतर मी तुझ्याजवळ येत आहे. आई तुझ्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. आता तुला नातू झाला आहे. तुझा नातू आता 4 वर्षाचा झाला आहे आणि तो सारखा विचारत असतो की माझी आजी कुठे आहे? मला माझ्या आजीला पाहायचं आहे आणि म्हणूनच हे मी तुला नेण्यासाठी येत आहे. आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुला नेहमीसाठी प्रत्यक्षपणे बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी येत आहे. आता तुला तिकडे एकट्याने राहण्याची काहीच गरज नाही आहे. आता तू इकडेच राहणार माझ्याजवळ नेहमीसाठीच.
तू लवकरच तुझे सर्व कपडे भरून ठेव. तू आता नकार देऊ नकोस. आपण सर्वजण मिळून तिकडे आरामात आयुष्य जगू. बघा कसा भाग दाखवला. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. ज्याप्रमाणे मुलाचं हे सर्व बोलणं ऐकून आई खूपच आनंदित होते. त्यानंतर आई म्हणते, बाळा तुला एक गोष्ट बोलू, जर तुला वाईट वाटणार नसेल तरच. तेव्हा मुलगा म्हणतो, हो आई बोल. तेव्हा आई म्हणते, बाळा तिकडे तू पैसे तर खूप कमावले असशील ना, आता सुनबाईला आणि नातवाला घेऊन तू इकडेच परत ये आणि इकडेच राहा. मुलगा म्हणतो, नाही आई तिकडे राहून मी काय करणार, इकडे मला खूप चांगली नोकरी आहे आणि इकडे खूपच चांगलं वाटतं. आई तिकडे आल्यानंतर मी तुला सुद्धा इकडे घेऊन येणारच आहे. तू तुझं राहिलेलं आयुष्य इथेच तुझ्या सुनबाई आणि नातवासोबत. आणि त्यानंतर तेव्हा आई विचारते, बाळा ठीक आहे, मला एक गोष्ट सांग, तुझ्या त्या बाहेरगावी मंदिर वगैरे आहेत की नाहीत? मला रोजच्या रोज मंदिरातसुद्धा जायचं असतं, देवाची पूजा करायची असते. मुलगा म्हणाला, हो आई इकडे मंदिरसुद्धा आहेत. आपल्या घरापासून थोड्या अंतरावर मंदिर आहे. तुझ्या सुनबाईला गाडीसुद्धा चालवता येते, ती रोजच्या रोज तुला मंदिरात घेऊन जाईल. तुला इकडे कोणत्याही प्रकारची काहीच काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तू एकदा इकडे येऊन तर बघ. मुलाचं हे सारखं बोलणं ऐकून ऐकून आईसुद्धा बाहेरगावी जाण्यासाठी तयार होते. त्यानंतर फोन कट होतो. इकडे आई रोजच्या रोज मुलगा येण्याची वाट पाहत असते. ती सारखं विचार करत असते की मुलगा म्हणाला होता की 5 दिवसानंतर तो येणार आहे. 2 दिवस झाले, तो लवकरच आता मला नेण्यासाठी इकडे येईल. आई मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवत असते. 3 दिवसानंतर तो मुलगा बघा प्रत्यक्षपणे घरी येतो. घरी येऊन घराचा दरवाजा वाजवतो. आईला समजतं की माझा मुलगा आला आहे. आई धावतच दरवाजाजवळ जाते. दरवाजा जेव्हा उघडते तेव्हा समोर तिचा मुलगा उभा असतो. मुलाला पाहून ती खूपच आनंदित होते. मुलगा म्हणतो, आई बघ मी आलो आहे. खूपच आनंदाने आई मुलाला घराच्या आतमध्ये घेऊन जाते आणि मुलाला मिठी मारते. ती सारखं म्हणत असते, बाळा किती दिवस झाले तू इथून गेला आहेस. जेव्हा तू इथून गेलास तेव्हा तू असं नव्हतास. आता तर तू खूप मोठा झाला आहेस. आज आईने तिच्या पुत्राला हृदयाला प्रत्यक्षपणे लावलं होतं आणि आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते. आईने तिच्या ममतेचा वर्षाव मुलावर करायला सुरुवात केली. तिने ज्या काही मिठाई बनवल्या होत्या त्या सर्व मुलाला खाऊ घातल्या. त्यानंतर आई आणि मुलगा दोघेही सोबत जेवले. मुलगा म्हणाला, आई आता सर्व काही झालं आहे. माझ्याकडे सुद्धा अधिक वेळ नाही. मी तर तुला येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे. थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तू लवकर तयार हो. तेव्हापर्यंत मी कुठल्या तरी प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि हे घर विकण्याबद्दल बोलून येतो. जेव्हा आईने मुलाच्या तोंडून घर विकण्याबद्दल ऐकलं तेव्हा आईच्या हृदयावर एक मोठा आघात झाला. तेव्हा तिला एकदमच तिच्या पतीची आठवण झाली. डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि ती म्हणू लागली, बाळा तू घर विकणार आहेस. अरे हा घर तुझ्या वडिलांनी खूपच मेहनतीने बनवलं आहे. यामध्ये एक एक वीट जी रचलेली आहे ती तुझ्या वडिलांच्या मेहनतीची आहे, त्यांच्या कष्टाच्या कमाईची आहे. त्यांनी खूपच मेहनतीने हे घर बनवलं आहे आणि तू हे घर विकणार आहेस. तेव्हा श्याम म्हणू लागला, आई तू हे काय म्हणत आहेस. आता आपण बाहेरगावी जाणार आहोत, परत इकडे कशाला येणार आहोत. मग या घराची काय गरज आहे. आपण गेल्यानंतर या घराची काळजी तरी कोण घेणार आहे. आपल्याला या देशात बघा प्रत्यक्षमध्ये या गावामध्ये राहायचं नाही. मग इथे हे घर ठेवून तरी काय करणार, काय फायदा आहे. म्हणून आपण हे घर विकूयात आणि जे काही पैसे येतील ते पैसे घेऊन आपण बाहेरगावी जाऊ. त्यानंतर त्या आईने विचार केला, मुलगा ठीकच म्हणत आहे. जर परत यायचं नाही मग हे घर इथे ठेवून तरी काय करायचं. या घराची काळजी कोण घेईल. हाच विचार करत आईसुद्धा घर विकण्यासाठी तयार होती. आई म्हणाली, बाळा तुझी जशी इच्छा आहे तसं तू कर. आईच्या डोळ्यातून अश्रू निघत होते, परंतु तिने काळजावर दगड ठेवून मुलाला होकार दिला. मुलगा प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि इकडे त्या आईच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. घराला हात लावून
भिंतीवर हात फिरवून ती सारखा विचार करत होती. बघा, प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जी आठवण असते ना, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, त्याचप्रमाणे पतीने खूपच मेहनतीने हा घर बांधलेला आहे. हाच विचार करून तिच्या डोळ्यामध्ये सारखे अश्रू येत होते. आणि काही वेळानंतर प्रॉपर्टी डीलरला घेऊन मुलगा तिथे येतो व त्या घराला तो प्रॉपर्टी डीलरच्या हस्ते विकून टाकतो. पैसे घेतल्यानंतर मुलगा आईला म्हणतो, आई तू लवकर तयार हो, आपल्याला बाहेरगावी जायचं आहे. तिकडे तुझी सुनबाई आणि नातू तुला भेटण्यासाठी आतुर झालेत. जेव्हा त्या आईने नातवाबद्दल ऐकलं तेव्हा ती सुद्धा नातवाला भेटण्यासाठी आतुर झाली. कारण असं म्हणतात ना, प्रत्येक आईवडिलांसाठी मुद्दलापेक्षा प्रिय व्याज असतो. त्यामुळे ती आईसुद्धा नातवाला भेटण्यासाठी खूपच व्याकुळ झाली होती. ती मुलाला म्हणाली, बाळा लवकर चल, मला पंख नाहीत, नाहीतर मी पंखाच्या मदतीने उडत उडत बाहेरगावी गेले असते आणि माझ्या नातवाला भेटले असते. तेव्हा मुलगा म्हणाला, आई तू उडतच बाहेरगावी जाणार आहेस? तेव्हा आई म्हणाली, बाळा मी समजले नाही. मुलगा म्हणाला, आई आपण विमानाने जाणार आहोत, लवकरच तू तुझ्या नातवाजवळ पोहोचणार आहेस. आता अधिक उशीर करू नकोस, तू लवकरच तयार हो, आपल्याला लगेचच बाहेरगावी जायचं. ती म्हातारी आई लगेचच मुलासोबत बाहेरगावी जाण्यासाठी तयार होते आणि मुलासोबत ती एअरपोर्टला पोचते. बघा कसा भाग दिलेला आहे. एअरपोर्टला गेल्यानंतर मुलाने आईला एका ठिकाणी बसवलं आणि म्हणाला, आई तू इथेच बस, मी काही कागदपत्र आणि आपले सामान आतमध्ये चेक करून येतो. आईला एअरपोर्टच्या बाहेर बसून तो मुलगा एअरपोर्टमध्ये निघून जातो. तिकडे आई मुलाची वाट पाहत बसलेली असते की माझा मुलगा आत्ता येईल. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, परंतु मुलगा अजूनही बाहेर आलाच नव्हता. तेव्हा आईला आता अधिक थांबणं शक्य नव्हतं. तेव्हा ती आई एअरपोर्टमध्ये जाऊ लागली. तेव्हा तिथे असलेला सिक्युरिटी तिला अडवतो आणि म्हणतो, हे आई तू आतमध्ये कुठे चालली आहेस? तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, साहेब माझा मुलगा आतमध्ये गेलेला आहे कागद आणि सामान चेक करण्यासाठी, अजून तो परत आला नाही. तेव्हा सिक्युरिटी गार्ड तिला म्हणतो, बघा नाही इथे कोणीच नाही आहे. तेव्हा ती म्हातारी म्हणते, नाही साहेब, माझा मुलगा मला बाहेर बसून आतमध्ये गेलेला आहे, तो मला बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. मी त्याच्यासोबत बाहेरगावी चालले होते माझ्या नातवाला आणि सुनबाईला भेटण्यासाठी. तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्या बाईला म्हणतो, आईला म्हणतो, हे आई तुझ्या मुलाचं नाव काय? तेव्हा ते आई म्हणाली, माझ्या मुलाचं नाव श्याम, त्याला तुम्ही शोधा, तो आतमध्ये असेल. त्यानंतर तो रजिस्टरमध्ये चेक करतो की श्याम नावाचं कोणी आतमध्ये गेलाच नाही. तेव्हा त्या सिक्युरिटी गार्डला समजतं की श्याम नावाचा माणूस सकाळी 10 वाजताच्या फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला आहे. तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं, हे आई तुझा मुलगा येथून कधी बाहेरगावी निघून गेला आहे? तो सकाळी 10 वाजताच गेलेला आहे. जेव्हा त्या आईला त्या गार्डचे शब्द ऐकले तेव्हा त्या आईचा काळीज फाटून राहिला. आईच्या हृदयाला असा धक्का बसला की तिला तिचे अश्रू आवरणे अशक्य झाले होते. त्या आईसाठी आतापर्यंतची सर्वात वाईट बातमी ही होती. आईच्या डोळ्यातून टपाटप अश्रू वाहू लागले. आई तिथेच बसली आणि जोरजोरात रडू लागली. ती विचार करू लागली, तू माझं घर विकलं आहेस, मला रस्त्यावर एकटीला सोडून निघून गेला आहेस. माझ्या पतीने एवढी मेहनत करून कष्टाने बांधलेलं घर तू विकलंस आणि मला एकटीला सोडून तू बाहेरगावी निघून गेलास. आता मी कुठे जायचं? ती म्हातारी आई रडत रडत तिच्या घराच्या दिशेने जात असते. आता तर तिच्याकडे पैसेसुद्धा नव्हते, त्यामुळे तिला रिक्षाने जाणेसुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे ती पायी चालत चालत घराच्या दिशेने चालली होती. 2-4 दिवसानंतर ती तिच्या घरी पोहोचते आणि तिच्या घराजवळ ती येते. रात्र झाली होती. घराच्या बाहेर एक बेंच होता. ती त्याच बेंचवर जाऊन बसते आणि त्याच बेंचवर जाऊन झोपते. त्या म्हाताऱ्या आईचं हृदय खूपच दुःखी झालं होतं. जेव्हा सकाळ होते तेव्हा ती म्हातारी आई त्याच बेंचवर बसलेली असते. काही शेजारी तिला उपाशी समजून खाण्यासाठी काही वस्तू देऊन जातात. तेव्हा ती म्हातारी आई
शेजाऱ्यांनी दिलेले ते खाण्याचे पदार्थ खाते. ती त्याच बेंचवर दिवस रात्र बसलेली असते. 3-4 दिवस घराचा मालक पाहतो की एक म्हातारी आई, जी या घराची मालकीण होती, ती आता बाहेर बेंचवर दिवस रात्र बसलेली असते. तेव्हा घराचा मालक त्या म्हाताऱ्या आईजवळ येतो आणि विचारतो, "हे आई, तू या बेंचवर का बसली आहेस? तू इथे का थांबली आहेस? हे घर आता तुझं राहिलं नाही. तुझ्या मुलानं हे घर मला विकलं आहे. तू आता इथून निघून जा. हे घर मी विकत घेतले." तेव्हा ती म्हातारी आई त्या घरकामाला बघा घर मालकाला संपूर्ण सांगत असते की कशाप्रकारे तिचा मुलगा बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी आला होता आणि तो तिला फसवून एकट्याच बाहेरगावी निघून गेलेला आहे. आता या जगामध्ये कोणीही राहिलं नाही. आता मी या बेंचवरच बसूनच राहणार आहे. इथेच माझं प्राण त्यागणार आहे. तू माझं घर विकत घेतलेलं आहेस, काही हरकत नाही. मी तुझ्या घरामध्ये येणार नाही, परंतु मी या बेंचवर बसून राहीन. इथेच माझं संपूर्णपणे उर्वरित आयुष्य मी व्यतीत करणार आहे. मला विश्वास आहे की माझा मुलगा एक दिवस नक्कीच येईल. तो घराचा मालक खूपच दयाळू स्वभावाचा माणूस होता. म्हातारी आईच्या मुलाचा क्रूर स्वभाव ऐकून त्याला खूपच क्रोध आला. घराच्या मालकाने जेव्हा आईचं ते बोलणं ऐकलं, तेव्हा त्याने त्या आईला दोन्ही हाताने पकडलं आणि म्हणाला, "आई, ठीक आहे, आजपासून तू या बेंचवर बसायचं नाहीस. तू घरामध्ये जा. या घरामध्ये खूप खोल्या आहेत. त्या खोल्यांमधील एक खोली मी तुझ्यासाठी आणि तुझ्याच नावावर करत आहे. त्या खोलीमध्ये तू आरामात राहा." जेव्हा त्या म्हाताऱ्या आईने त्या घरमालकाचे शब्द ऐकले, तेव्हा तिने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणू लागली, "बाळा, सक्के परके झाले आणि पक्के बघा परके सक्के झाले ना शेवटी. म्हणून या कलियुगामधील मुलं कशी आहेत, स्वतःची असतात ती सोडून जातात आणि जी परकी असतात ती आपल्याजवळ येतात." म्हणून समर्थ म्हणाले, "कलियुग कीर्तन करावे, केवल कोमल कुशल गावे. ज्यांचं पालनपोषण मी माझ्या रक्ताचं पाणी करून केलं, तीच मुलं, तोच मुलगा सोडून गेला." ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपलं कोणी सोडून जातं ना, त्याप्रमाणेच ती आई त्या घरमालकाला आता आशीर्वाद देऊ लागली, "बाळा, तू नेहमी यशस्वी होशील. माझं रक्त तर मला सोडून निघून गेलेलं आहे, परंतु तू मला आधार दिला आहेस. हे आई, तू एक काय म्हणत आहेस? एक खोली तर खूप कमी आहे. मी तर हे घर तुझ्याच नावावर करू शकतो." त्यानंतर तो घरमालक त्या आईला घेऊन घरामध्ये निघून जातो. ती म्हातारी आई त्याच घरामध्ये राहू लागते आणि तो घर बघा प्रत्यक्षपणे घरमालक त्या आईची खूप सेवा करतो. काही दिवसानंतर त्या आईचा देहांत होतो. ते हे जग सोडून निघून जाते. त्या घरमालकाने स्वतःच्या आईप्रमाणेच त्या म्हाताऱ्या आईचे अंतिम संस्कार केले. काही वर्षानंतर काय होतं, ज्या म्हाताऱ्या आईचा जो मुलगा होता, तो त्याच्या आईला बघा एअरपोर्टवर एकटीला सोडून निघून गेला होता. त्याचा पण मुलगा जेव्हा मोठा होतो, तेव्हा त्यालासुद्धा ते सर्व पाहावं लागतं. जसं तो त्याच्या आईसोबत वागला होता, मुलगा व त्याची सूनबाई त्याचा खूप अपमान करतात व त्याला प्रत्यक्षपणे बघा एके दिवशी श्यामच्या मुलाने आणि सूनबाईने त्याला उलटसुलट उत्तरे दिली आणि घरातूनच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. कारण मुलगासुद्धा रस्त्यावर आला होता. तेव्हा त्याला त्याच्या आईची खूप आठवण झाली. त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप वाटत होता. तो विचार करत होता की माझ्या हातून खूप वाईट झालेलं आहे आणि याचे परिणाम मी आता भोगत आहे. बघा, म्हणून पुढच्या क्षणी त्याच्या मनात विचार येतो, आपण आपले ते घरसुद्धा विकलेले आहे. आता तिकडे जाऊनसुद्धा आपण कुठे राहणार? म्हणून आईच्या चरणांमध्ये बघा प्रत्यक्षपणे नमस्कार करता यायला हवा. कारण आई-वडिलांनी जे संस्कार दिलेले आहेत, आई-वडिलांची जी शिकवण आहे, त्या शिकवणीवर संपूर्णपणे आपण मोठे होत असतो. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे बघा, कोणीही अमरपट्टा लावून आलेले नाही. जगणं आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे. मग वागायचं कसं, जगायचं कसं,
ज्याप्रमाणे बघा, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, हे 4 स्तंभ आहेत. 4 स्तंभ ही उत्तमाची असली तर जीवन उत्तमाचं आहे. जे लोक त्यांच्या आईवडिलांना रडवतात ना, त्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. म्हणून विचार करा, आपलं आयुष्य कसं जगायचं आहे. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.